20 ऑगस्ट 2013ला पुण्यात सकाळी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले। पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ पोहोचताच अचानक दोन व्यक्ती त्यांच्या जवळ आले आणि गोळ्यांचा आवाज झाला आणि काही क्षणात महाराष्ट्रातील अंधश्रद्धेविरोधातील एक मोठा आवाज कायमचा शांत झाला। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक होते। अंधश्रद्धा आणि अज्ञानाविरोधात सातत्याने जनजागृती करत होते। या हत्येला आज 13 वर्षे पूर्ण झाली आणि या प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे। 18 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणातील दोषी ठरवण्यात आलेल्या सचिन अंदुरेला जामीन मंजूर केला। इतकंच नाही तर न्यायालयाने त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली। न्यायालयाने या टप्प्यावर त्याच्या विरोधातील पुरावे अत्यंत कमकुवत असल्याचे निरीक्षण नोंदवले। हा अंतिम निर्दोष मुक्ततेचा निर्णय नाही। सचिन अंदुरेच्या अपीलावर अंतिम निर्णय येणं अजून बाकी आहे। मात्र प्रकरण सध्या खूप गाजतो। नेमके प्रकरण आहे का याविषयी सविस्तर समजून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण बघता बोल भाई। 20 ऑगस्ट 2013ला सकाळी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते। ते विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ असताना दोन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या। हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले। या घटनेने महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला, कारण दाभोलकर केवळ एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते, ते वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा प्रचार करणारे एक महत्त्वाचे व्यक्ती होते। त्यांनी अंधश्रद्धेविरोधात मोठी चळवळ उभी केली आहे। सुरुवातीला पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला। जानेवारी 2014 मध्ये बेकायदा शस्त्र व्यवहाराशी संबंधित मनीष नागोरी आणि विलास खंडेलवार याला अटक करण्यात आली। त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या एका पिस्तुलाच्या बॅलिस्टिक तपासणीचा दाभोलकर हत्या प्रकरणाशी पुराव्याशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा होता। मात्र पुढे या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयकडे गेला। 2014 मध्ये सीबीआयने तपासाची सूत्र हाती घेतली। सीबीआयच्या तपासात पुढे डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची नावं समोर आली। सीबीआयने वेगवेगळ्या टप्प्यावर या आरोपाविरोधात कारवाई केली। 2018 मध्ये सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दाभोलकर हत्येतील कथित शूटर म्हणून अटक करण्यात आली। सीबीआयच्या आरोपानुसार हे दोघे दाभोलकरावर गोळीबार करणारे आरोपी होते। पण या प्रकरणात एक महत्त्वाची गोष्ट अशी, दाभोलकर यांचे हत्येत वापरलेले शस्त्र आजपर्यंत सापडले नाही। सीबीआयने दावा केला शस्त्र नष्ट करण्यात आले। 2014 मध्ये न्यायालयाचा मोठा निर्णय आला। जवळपास 11 वर्षाच्या तपासानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर 10 मे 2024 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला। न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दाभोलकराच्या हत्येसाठी दोषी ठरवले। दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 5 लाख रुपये दंड सुनावण्यात आला। मात्र याच वेळी डॉक्टर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। न्यायालयाने त्यावेळी यूएपीए अंतर्गत दहशतवादी कृत्याचा आणि व्यापक कटाचा आरोप सिद्ध झालेला नसल्याचेही नमूद केले। पण आता 2016 मध्ये पुन्हा एक मोठा ट्विस्ट आला। सचिन अंदुरेने आपल्या दोष सिद्धीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं। त्याने अपीलाचा अंतिम निर्णय होईपर्यंत जामीन देण्याची आणि जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली। 18 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला, तसेच त्याची जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली। न्यायालयाने या टप्प्यावर त्याच्या विरोधातील पुरावे अत्यंत कमकुवत असल्याचे निरीक्षण नोंदवले, म्हणून त्याच्या अपीलावर अंतिम निर्णय होईपर्यंत तो जामिनीवर बाहेर येऊ शकला। इथे गोष्ट अगदी स्पष्ट समजून घेणं गरजेचं आहे। जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही। मुंबई उच्च न्यायालयाने सचिन अंदुरेला या टप्प्यावर जामीन दिलाय आणि त्याची जन्मठेप स्थगित केली आहे, पण त्याच्या दोष सिद्धीवरील अंतिम निर्णय अजून बाकी आहे। म्हणजेच या प्रकरणाचा कायदेशीर प्रवास अजून संपलेला नाही। आणि सर्वात मोठा प्रश्न, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे नेमका कट कोणी रचला? या हत्येमागील संपूर्ण कटाचा उलगडा झाला आहे का? 2024 मध्ये 2 जणांना दोषी ठरवण्यात आलं, पण इतर 3 आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले। आता सचिन अंदुरेलाही उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे।
त्यामुळे या प्रकरणातील अनेक प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत। दाभोलकर कुटुंबानेही यापूर्वी आरोपीच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली होती। 13 वर्षापूर्वी पुण्याच्या रस्त्यावर गोळ्याचा आवाज झाला। त्या गोळ्यांनी एक व्यक्तीचा जीव घेतला, पण त्यानंतर निर्माण झालेले प्रश्न आजही जिवंत आहेत। दाभोलकर हत्या प्रकरणाचा अंतिम न्यायालयीन निकाल काय लागतो? सचिन अंदुरेची दोष सिद्धी कायम राहते की रद्द होते? आणि या हत्येमागील संपूर्ण कटाचा उलगडा कधी होतो? या प्रश्नाची उत्तरे आता पुढील न्यायालयीन प्रक्रियेतूनच समोर येणार आहेत। मात्र इतके वर्ष होऊनही गुन्हेगारावर आरोप सिद्ध न होणे अनेक प्रश्न उभे होतात। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येविषयी व या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेविषयी काय वाटतो ते कमेंट्समध्ये नक्की सांगा।